शिर्डीमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला आणि यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी एक श्रीरामबद्दल वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदू महासंघाचे आनंद दवे आहेत। दवेजी, आज खरं तर राष्ट्रवादीचा शिर्डीमध्ये मेळावा पार पडला आणि या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले की राम हा शाकाहारी नव्हता, हा मांसाहारी होता, यावरून वाद निर्माण होता। खरं तर अशा प्रकारची विचित्र विधानं खूप आधीच अपेक्षित होती। जेव्हापासून राम मंदिर सुरू झालं आहे, आता ते 22 तारखेला त्याचं उद्घाटनसुद्धा होतं आहे। हे ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मियांना देशातल्या आवडलेलं नाही आहे, तसं राष्ट्रवादीला सुद्धा आवडलेलं नाही आहे। मुस्लिम मतांचा अनुनय करण्यासाठी आणि हिंदू धर्मात एक विभागणी होण्यासाठी जितेंद्र आव्हाड अशी मूर्खपणाची विधानं करतात, असं हिंदू महासंघाचं स्पष्ट म्हणणे। श्रीरामांच्या अनेक चांगल्या गोष्टी लोकांच्या पुढे आणण्यापेक्षा ते काय खात होते, कशी आंघोळ करत होते, हे करण्याची गरज नाही आहे। परिवारासाठी सत्तेचा त्याग करणारे श्रीराम आणि सत्तेसाठी परिवारामध्ये भांडण लावणारा राष्ट्रवादी, ह्या दोघांची कुठेही तुलना होऊ शकत नाही। जितेंद्र आव्हाडांनी नेहमीप्रमाणे हिंदू धर्माची भावना दुखवलेली आहे, रामभक्तांची भावना दुखवलेली आहे आणि येत्या निवडणुकीत हा श्रीरामाचा राग राष्ट्रवादीला फेडावा लागेल, असं हिंदू महासंघाचं स्पष्ट म्हणणं आहे। आता मराठा आरक्षणाच्या वर येतो। मराठा आरक्षणावरून आता जरांगे यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे। 20 तारखेला ते मुंबईत जाण्यावर ठाम आहेत। तुम्ही यावर म्हणला होतात की सरकार सर्वेक्षणावरून वेळ काढूपणा करते, काय तुमची भूमिका आहे? सर्व मला कळत नाही, 10 वर्ष आधी मराठा समाजाचं सर्वेक्षण झालेलं आहे, त्यात त्याला मागासलेलं घोषित केलेलं आहे। त्या संरक्षणाची पद्धत चुकीची आहे का बरोबर आहे, आता पण जायची गरज नाही। असं असताना 10 वर्षात अशा समाजाची कोणती स्थिती बदलली गेली आहे की पुन्हा एकदा संरक्षण करायचं? बरं, शहरातलं संरक्षण करत असताना आज पुण्यासारख्या घरांमध्ये बघितलं तर 10,000 रुपयाच्या खाली महिन्याचं घराचं एका रूमचंसुद्धा भाडं नाही आहे। 10,000 रुपये मासिक उत्पन्नाशिवाय घर चालू शकत नाही, तर महिन्याला 20-25 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या माणसाला किंवा परिवाराला तुम्ही गरीब ठरवणार का? त्याप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा काहींच्या जमिनी आहेत, काहींचं काही वेगळं उत्पन्न असेल। म्हणजे मागासवर्गीय ठरवण्यासाठी जो प्रकारे टाईमपास करता येईल तसा टाईमपास करण्याचा भाग सरकार करतं आहे आणि जरांगे पाटलांकडनं सुद्धा कळत नकळत का होईना त्यासाठी चालना मिळते का काय, असं सुद्धा हिंदू महासंघाला वाटतं। आत्तापर्यंत जरांगेंनी 4 ते 5 वेळा अल्टिमेटम दिलेला आहे। अल्टिमेटम हा एकदा असतो, पण 4 आणि 5 वेळा अल्टिमेटम होतो। शेवटची तारीख होते, अजूनपर्यंत हातात मराठा समाजाला काही दिसत नाही आहे। त्यामुळे वेळ काढूपणाचा सुद्धा आम्ही निषेध करतो। मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळते का नाही हे स्पष्ट सांगण्याची वेळ आता आलेली आहे, असं आम्ही मानतो। मध्यंतरी मागासवर्ग आयोगाच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला। त्यांचं म्हणणं होतं की सरकारचा दबाव कुठेतरी मागासवर्ग आयोगावर आहे, याबद्दल काय? आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सरकारने त्यांना आधीच सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, मग ते जर नियमात बसत नसेल तर बळजबरीने करायला जे तुम्ही लावताय त्यामुळे ते राजीनामे देत आहेत, ही पद्धत नाही आहे। आधी तुम्ही निकाल घोषित करताय आणि त्याप्रमाणे तुम्ही निकालपत्र जर करत असाल तर ही महाराष्ट्राची आणि देशाची परंपरासुद्धा नाही आहे। मागासवर्गीय आयोगाचा कोणी जरी असेल तो तिच्या शिकणार नाही अशा दबावाखाली मराठा समाजाला पूर्णतः मागास ठरवणं आणि ते कोर्टाच्या नियमामध्ये परत एकदा व्यवस्थित स्थापन करणं अतिशय अवघड गोष्ट आहे। त्यामुळे इंद्रधनुष्य उचलण्याचं काम कोणत्याही आताचा प्रशासकीय नेता किंवा पदाधिकारी करत नाही आहे, हे उघडपणे दिसतं आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण कायद्यात बसणारं, नियमात बसणारं खूप अवघड आहे, हे हिंदू महासंघ आधीपासून म्हणतो आहे। आत्ताही वेळ गेलेली नाही आहे। जरांगे पाटलांनी आर्थिक आरक्षणाचा आग्रह धरावा, जो मराठा समाजाचा प्रत्येक नेता अनेक वर्षापासून आधी मागत होता। ते सुलभ आहे, ते लवकर होणार आहे, असं आम्हाला आजही वाटतं। आता लोकसभा निवडणुका काही दिवसात लागणार आहे। तुम्ही कसब्याची पोटनिवडणूक लढली होती, लोकसभेत हिंदू महासंघ लढणार आहे का, उमेदवार उभे करणार? हिंदू महासंघ लोकसभेत पुण्यातच नाही, पुण्याच्या बाहेरसुद्धा निश्चित लढेल। हिंदू धर्मियांचं आणि हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान करणारे सर्व पक्ष आहेत, हे हिंदू महासंघ पुराव्यानिशी मांडत राहील, एवढं नक्की आहे। हिंदू महासंघ येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला सर्वत्र दिसेल। तुम्ही उमेदवार उभे करणार आहात लोकसभा? आम्ही निश्चितच उमेदवार उभे करू, प्रामाणिक आणि खऱ्या हिंदुत्वावर उभे करू। काश्मीरीमध्ये आजसुद्धा एकही हिंदू जाऊ शकला नाही, हे आम्ही सांगू। काशी विश्वेश्वरविषयी तुम्ही बोलत नाही, हे सुद्धा आम्ही सांगू। हिंदू धर्मात जातीत भांडण लावण्यामध्ये सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत, हे सुद्धा आम्ही सांगू। आजसुद्धा गॅस सिलेंडर 1200 रुपयांनी आणि डाळ 200 रुपयांनी हिंदूलाच घ्यावी लागते आहे, हे सुद्धा आम्ही सांगू। नोकऱ्या गेल्या ते हिंदूंच्या, हे सुद्धा आम्ही सांगू। महागाईमध्ये पिसला गेल्या तो हिंदूच आहे, हे सुद्धा आम्ही सांगू। आर्थिक भ्रष्टाचाराला हिंदूचं बळी पडतोय, हे सुद्धा आम्ही स्पष्टपणे सांगू। धन्यवाद। तर विविध प्रश्नांवर आनंद दवे यांनी आपले परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.